नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग, येर कलशीचे येरी रिच विजय जयापरी आपण पे तया हरी दिधले तैसे. ज्ञानेश्वरीतील अध्याय 13, ओवी क्रमांक 1145. गीतेच्या 13व्या अध्यायापासून तत्वज्ञानातल्या निरनिराळ्या विषयांचं विवेचन येत जातं. 13वा अध्याय हा त्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे. अनेक विषय इथे आलेले आहेत. ज्ञानदेवांची त्यावरची टीकाही खूप सविस्तर आहे. मनुष्याला लाभलेलं शरीर आहे त्याला क्षेत्र म्हणतात, तर त्या शरीरात वास करणारा जो आत्मा त्याला क्षेत्रज्ञ म्हटलेला आहे. या दोहोंचं स्वरूप थोडक्यात स्पष्ट केल्यावर आत्मज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी आढळणारे 18 गुण भगवंतांनी सांगितलेले आहेत. त्या सर्वांचं ज्ञानदेवांनी खूप विस्तारानं वर्णन केलेलं आहे. त्या गुणांचं स्वरूप सांगताना त्यांनी त्यांची एकीकडे अद्वैत सिद्धांताशी गाठ घातली आहे, तर दुसरीकडे ज्ञानी पुरुषाच्या आचरणात त्याचं दर्शन कसं घडतं त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. यानंतर विषय येतो ज्ञेयाचा. या समग्र विश्वाला व्यापून असणारं तत्व ते ज्ञेय. सांख्य दर्शनामध्ये प्रकृती आणि पुरुष अशी 2 तत्व सांगितलेली आहेत. त्याचं विवेचन त्यानंतर येतं. किती विषय झाले. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, ज्ञान आणि ज्ञेय, पुरुष आणि प्रकृती. हे सगळं समजलं तर आपलं खरं स्वरूप काय, आपल्या सभोवती दिसणारं सारं अफाट विश्व म्हणजे काय आहे, आणि या सर्वांवर ज्याची सत्ता चालते तो परमात्मा कसा आहे, या सर्वांचा उमज पडतो. हे सारे विषय अध्यात्मशास्त्रातले आहेत. गीता हे अध्यात्मशास्त्र आहे असं ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे. त्यातल्या शास्त्र या शब्दाचा संबंध 13व्या अध्यायात हे जे विषय येतात त्यांच्याशी आहे. असेच आणखी काही विषय इतर अध्यायांमध्येही आले आहेत. हे विषय समजायला फार गहन आहेत. समजून सांगणं जितकं कठीण आहे तितकंच समजून घेणंही अवघड आहे. पण अर्जुनाला उपदेश करणारे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यामुळे त्याला हे सारं ज्ञान सहजपणानं आपलंसं करता आलं आहे. भगवंतांनी हे ज्ञान त्याला कोणत्या प्रकारे दिलं याचं वर्णन करताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात, एका घागरीतलं सारं पाणी दुसऱ्या घागरीत ओतावं, त्याप्रमाणे आपल्या ठाई असलेलं सारं ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दिलं. ज्ञानदेवांचं म्हणणं असं की भगवंतांनी ज्ञान देताना काहीही हातचं राखून ठेवलं नाही. त्यामुळे त्यांचं बोलणं ऐकल्यावर अर्जुन भगवंता इतकाच ज्ञानी होऊन गेला.